भाजपमधील काही नेते गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करतायत। बऱ्याचदा या वाचाळवीर नेत्यांचा पक्षाला फटका बसतोय। वादग्रस्त विधानानंतर पक्षाची अडचण होऊन जाते आणि त्यामुळे भाजपमधल्या वाचाळवीर नेत्यांना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तंबी दिली आहे। त्याची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आदित्य ठाकरेचं फार म्याव म्याव सुरू झालेला आहे। कुठल्या कोकिले बरोबर मिठू मिठू गाणं गायला जात होता। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालू होता। गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे। सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वादंग निर्माण झाला। नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे भाजप नेते। भाजपमधल्या या वादग्रस्त नेत्यांना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तंबी दिली आहे। प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होता चव्हाण यांनी भाजपमधल्या बोल बच्चन नेत्यांना समज दिली आहे। लोकप्रतिनिधींनी बोलताना जपून शब्द वापरले पाहिजेत। टीआरपीच्या शर्यतीत नेत्यांनी अडकू नये अशी जाहीर तंबी रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। एक वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायलाच हवा की आपण पूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहोत। 3-3.5 लाख लोक आपल्याला ज्यावेळेला निवडून देतात त्यावेळेला आपण आपल्या प्रतिमेला किंवा या सगळ्या गोष्टीला कुठेही बाधा येऊ नये हे पाहणं हे वैयक्तिक आपलं स्वतःचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांनीच सांभाळल्या पाहिजेत। त्या संदर्भातलं नेहमीच पक्ष म्हणून असेल किंवा वैयक्तिक सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी त्या संदर्भातलं मार्गदर्शन करतच असतात। काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली होती। शरद पवारांवर कायमच टोकाची टीका करणाऱ्या पडळकरांनी पवार कुटुंबाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करू दिला नाही। जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा हे घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाळतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे सुद्धा कायमच वादाच्या केंद्रस्थानी असतात। नितेश राणेंच्या अनेक वक्तव्यांनी आजवर वाद झालेत। राणेंच्या वक्तव्यानंतर भाजपची सुद्धा अनेकदा अडचण झाल्याचं चित्र आहे। आदित्य ठाकरेचं फार म्याव म्याव सुरू झालेला आहे। तू मोठ्या डावोसला हे मंत्री म्हणून गेलेले, तिथे नेमकं काय झालं त्याची आयटनरी आम्ही जाहीर करू का? आमच्यातले काही कायटे आहेत सांगायचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालू होता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती। भाजपमधल्या सर्वच बोल बच्चन नेत्यांना आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सज्जड इशारा दिला। अशा वाचाळवीर नेत्यांमुळे भाजपची अडचण झाल्याचीच कबुली अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। त्यामुळे आता थेट प्रदेशाध्यक्षांनीच कान टोचल्यानंतर भाजपमधल्या वाचाळवीरांना चाप बसणार का याकडे लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।